लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत. समोर जीवानंदिनी आणि पार्थ काव्या यांच्या प्रेमाचे छान फोटोज आणि व्हिडिओज स्क्रीनवरती चालू असतात. पण अचानक मध्येच काव्य व जीवा यांचे जुने फोटोज येतात. या फोटोमध्ये काव्य व जीवा एकमेकांच्या अत्यंत जवळ असतात. समोरच्या स्क्रीनवरील दृश्य बघून सगळेजण थोडा वेळ तर गोंधळूनच जातात. पण या फोटोमधून जीवा आणि काव्या यांचं प्रेम प्रकरण अखेरीस उघडं होतच. आता नाईलाजाने अशा वेळेला सगळ्यांसमोर काव्य व जीवा यांना त्यांच्या भूतकाळातील प्रेमाचा खुलासा करावाच लागतो. पण यामुळे पार्थ आणि नंदिनी खूप जास्त दुखावले जातात. ज्याच्यासोबत काव्याने प्रेम करून लग्न करण्याचं स्वप्न पाहिलं त्याला आज मी नवरा म्हणून मिरवते आहे, ही सल नंदिनीच्या मनामध्ये खूप खोलपर्यंत जाते आणि ती स्वतःच्याच हाताने स्वतःच्या तोंडात मारून घेऊ लागते. तिच्या हातावर असलेलं जीवानंदिनी हे नाव सुद्धा ती पुसू लागते. नंदिनीला हा धक्का सहन होत नाही. काव्य तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते. पार्थ तर हे सगळं ऐकून स्तब्धच झालेला असतो. काव्य पार्थ जवळ येऊन त्याचा हात पकडते, तेव्हा पार्थ तिचा हात झटकून टाकतो. तिकडे जीवा हा गुडघ्यावर बसून हात जोडून सगळ्यांसमोर नंदिनीची माफी मागू लागतो. आपल्या जीवनाचं एवढं मोठं सत्य काव्य आणि जीवाने लपवून ठेवलं, हे पार्थ आणि नंदिनीसाठी सहन होण्यापलीकडचं असतं. मालिकेत पुढं काय घडणार हे बघणं आता खूप जास्त रंजकदार असणार आहे. तर यापुढील अपडेट्स मिळवत राहण्याकरिता लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा.